नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळवडी आणि तिळाच्या लाडूची रेसिपी आज बघणार आहोत आणि तेही एकत्र. तर एकाच बॅटरपासून तिळवडी आणि तिळाच्या लाडू आपण बघणार आहोत. त्यासाठी मी काय केलेलं, अशा पद्धतीनं वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर या 1.5 वाटीसाठी मी 1.5 वाटी गूळ असा प्रमाण घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे प्रमाण घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, एक कढई ठेवायची आहे आणि जे तीळ आहेत ना आपण घेतलेले, तर याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मी पॉलिश तीळ घेतलेले आहेत, तुम्ही दुसरेसुद्धा तीळ घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असे हे तीळ आपले भाजून झालेले आहेत. तर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे तीळ मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि थंड करायला ठेवून देणार आहे. तर यामध्येच आता आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे शेंगदाणेसुद्धा छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने शेंगदाण्याचं प्रमाण मी अर्धं घेतलेलं आहे. तर शेंगदाणेसुद्धा छान भाजलेले आहेत, यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी शेंगदाणे चिटलपर काढून घेतलेले आहेत आणि तीळसुद्धा थंड झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. तर तीळ आपल्याला जास्त बारीक न करता थोडेसे भरड आपल्याला पल्स मोडवर थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे शेंगदाणेसुद्धा पूर्ण बारीक कूट न करता थोडेसे भरड वाटून घ्यायचे आहेत. तर हे दोन्हीसुद्धा आपण छान वाटून घेतलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला जो आपण गूळ घेतलेला होता 1.5 वाटी तो टाकायचा आहे. तर तुम्ही म्हणशीलात, अरे डायरेक्ट गूळ वितळलेला कसा काय आला? तर मला वाटलं की व्हिडिओ चालू आहे, पण माझा व्हिडिओ चालूच नव्हता. नंतर गूळ मेल्ट झाल्यानंतर मी परत बघितला व्हिडिओ झाला आहे का, तर त्यावेळी माझा व्हिडिओ झालेलाच नव्हता. मी व्हिडिओ ऑन करायचं विसरून गेलेली होते. तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता, फक्त गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये जे आपण तयार केलेलं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं बॅटर होतं ते टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये हे सर्व मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये वेलची पूड टाकायची आहे. त्याच्यामुळे काय म्हणतो, तिळवडीला आपले छान अशी टेस्ट येते आणि मस्त असे हे तिळवडी लागतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वडी सेट करण्यासाठी मी हा ट्रे घेतलेला आहे छोटासा. यामध्ये हे टाकायचं आहे आणि वाटीच्या साह्याने आपल्याला थोडंसं तूप लावून हे छान असं सेट करून घ्यायचं आहे. तर वाटीच्या साह्याने दाबून मी हे सेट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. नंतर थोडंसं हाताने मी हे दाबून घेत आहे. आता थोडा वेळ 1-2-3 मिनटानंतर ह्याला सेट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. गरम असतानाच थोडंसं वड्या पाडून घ्यायच्या आहेत, तरच याच्या वड्या पडतात. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर तुम्ही बघू शकता थोडंसं गरम असतानाच मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि याला साईडला ठेवून द्यायचं आहे. बाकीच्या बॅटरचं आपल्याला काय करायचं आहे, हाताला तूप लावून अशा पद्धतीने लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर एकाच बॅटरपासून आपण, तुम्ही बघू शकता, वडीसुद्धा बनवलेली आहे आणि लाडूसुद्धा बनवलेले आहेत आणि हे लाडू आणि वडी खूप छान खुसखुशीत होते. आपण कोणताही पाक वगैरे केले नाही किंवा चिवट वगैरे होत नाही. मस्त असे हे लाडू तयार होतात आणि हे लाडू महिनाभर टिकतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे लाडू मी छान असे वळवून घेत आहे. तर हे सर्व लाडू आणि वळवून आपले झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली वडीसुद्धा छान सेट झालेली आहे. मी लाडू वळूपर्यंत मी थोडंसं काढून बघितले सेट झाली आहे की नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली वडीसुद्धा छान अशी सेट झालेली आहे. तर अशा पद्धतीने या वड्यासुद्धा आपण छान पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. तर ही मस्त तिळवडीची आणि लाडूची रेसिपी आहे. एकाच पाक न करता आपण ही वडी आणि तिळ लाडू केलेले आहेत. तर खूप छान होते, मस्त होते, महिनाभर टिकते ही तिळवडी आणि लाडू आणि एकदम छान खुसखुशीत असे हे तयार होतात. कोणीही खाऊ शकेल, म्हणजे कडक वगैरे होत नाहीत, मऊसूत हे वड्या आणि लाडू राहतात. तर या संक्रांतीला तुम्ही हे अशा पद्धतीच्या वड्या आणि लाडूची रेसिपी करू शकता. एकाच ह्याच्यामध्ये लाडूसुद्धा होतात आणि वड्यासुद्धा छान होतात. तर तुम्ही बघू शकता किती छान अशा ह्या वड्या आपल्या पडलेल्या आहेत, मस्त अशा तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला एक मी वडी तोडून दाखवते बघा, किती मस्त खुसखुशीत ही वडी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान मस्त होते. तर अशा छान छान रेसिपी जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे छान छान रेसिपीज घेऊन आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.